ZR महाराष्ट्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. नवीन व्हिडिओसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला सविस्तर बातमी काय आहे ते पाहूया. ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ जाहीर करण्यात आली आहे. तसेच थकबाकी नेमकी कधी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. शासनाच्या ताज्या निर्णयानुसार आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांची थकबाकी देखील येणाऱ्या पगारासोबत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता मूळ वेतनावर आधारित असल्याने कर्मचाऱ्यांच्या पदानुसार मासिक वेतनात साधारणपणे 1,200 ते 5,500 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य सरकारने केंद्राच्या बरोबरीने हा लाभ दिला आहे. दरम्यान महागाई भत्ता वाढवण्यात आला असतानाच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी देखील पावले उचलली आहेत. यासाठी अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले असून 16 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे आणि त्याचा फायदा पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.